नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला, पाहतोय न्यूज टॉप 9। सुरुवातीलाच आपण पाहूयात वोट जिहाद विरुद्ध धर्मयुद्ध। महाविकास आघाडी वोट जिहाद करते, फडणवीसांची टीका। मुस्लिमांना 10% आरक्षण, RSSवर बंदी आणि दंगलीतील मुस्लिम आरोपींना सोडण्याची नोमानी यांची मागणी। सज्जाद नोमानी यांच्या 17 मागण्या मान्य करण्याचं महाविकास आघाडीचं आश्वासन आहे, फडणवीसांचा दावा। खेदजनक आहे, धर्माचा वापर करून शरद पवारांचा पक्ष, उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेस हे या ठिकाणी वोट जिहाद करतायत। पुण्यामध्ये एका विशिष्ट समाजाचं भाजपला मतदान आहे, पण आम्ही त्याला वोट जिहाद समजत नाही। वोट जिहाद शब्द वापरून धार्मिकीकरण करण्याचा प्रयत्न, शरद पवारांचा फडणवीसांवर निशाणा। हा शब्द वापरून देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने एक प्रकारचा धार्मिक कलर या निवडणुकीला द्यायचा प्रयत्न केलेला दिसतो। लोकसभेची पुनरावृत्ती नको म्हणून बटेंगे तो गटेंगेचा नारा। एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, फडणवीसांचा उमेदवार म्हणून विजयी निश्चित करा असं शहांच्या म्हणण्याचा अर्थ होता, शिंदेंचं स्पष्टीकरण। कसला वोट जिहाद, फडणवीसांना उपचारांची गरज, संजय राऊतांची फडणवीसांवर टीका। अखंड भारत बनवणार, भारताचा तिरंगा पाकिस्तानवर फडकणार, देवेंद्र फडणवीसांचं विधान। तर पाकव्याप्त काश्मीरवर आधी तिरंगा फडकवा, संजय राऊतांचं प्रत्युत्तर। ठिकाणावर आहे का? कुठली निवडणूक आहे? पाकिस्तानवर तिरंगा फडकवण्याचं वगैरे सोडून द्या, आधी पाकव्याप्त काश्मीर तुम्ही गेल्या 10 वर्षापासून घेतायत ना तुमचे नेते, तिथे जरा जाऊन तिरंगा फडकवून दाखवा। फडणवीस धर्मयुद्धाचा उल्लेख करतायत, पण महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आमचं युद्ध। हिम्मत असेल तर पाकव्याप्त काश्मीर आणि मणिपूरमध्ये तिरंगा फडकवा, संजय राऊतांचं फडणवीसांना आव्हान। ठिकाणावर आहे का? कुठली निवडणूक आहे? पाकिस्तानवर तिरंगा फडकवण्याचं वगैरे सोडून द्या, आधी पाकव्याप्त काश्मीर तुम्ही गेल्या 10 वर्षापासून घेतायत ना तुमचे नेते, तिथे जरा जाऊन तिरंगा फडकवून दाखवा। सज्जाद नोमानी यांनी वोट जिहादची भाषा केली। काँग्रेसचे नेते वोट जिहाद विरोधात तक्रार करणार का, आशिष शेलार यांचा सवाल। माझा शिपा सालार कोण? शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले हे शिपा सालार आहेत। आता वर्षाताई गायकवाड काँग्रेसचे नेते वोट जिहादच्या विरोधात तक्रार करणार का, हा प्रश्न आहे। कांदा उत्पादकांनी आम्हाला मतदान केलं, मग त्यांना कांदा जिहाद म्हणणार का? वोट जिहादवरील टीकांवरून बाळासाहेब थोरातांचा सवाल। वोट जिहाद कसला? तुम्ही मग कांद्याच्या उत्पादकांनी आम्हाला मतदान केलं, मग कांदा जिहाद म्हणायचं त्याला? तुम्ही शेतकऱ्याचे हाल करताय, तुम्ही कामगाराचे हाल करतायत, महागाईनं मध्यमवर्गीय आणि सामान्य माणूस त्रस्त झालेला आहे, मग ते मतदान करता त्याला कोणतं जिहाद म्हणायचं? महाराष्ट्र झोपलेला नाही, जागा आहे। फडणवीसांच्या यही समय है, सही समय है, सोए हुओं को जगाना है, या ट्विटवर संजय राऊतांचं खोचक उत्तर। तुम्हाला हा देश इंग्रजाप्रमाणे लुटता येणार नाही, आम्ही जागे आहोत महाराष्ट्र। ते आम्ही जागे नसतो तर अर्धा महाराष्ट्राचा 7/12 देवेंद्र फडणवीस आणि कंपनीनं गौतम अडाणीच्या नावावरती करून टाकला असता।